नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षा 2024 यासाठी मानसशास्त्राचे सगळ्यात महत्त्वाचे आणि IMP प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. IMP असे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. छोटे छोटे क्वेश्चन आहेत, तर नक्कीच बघा. तर बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ही मानसशास्त्राची व्याख्या अशी व्याख्या कोणी केलेली आहे, तर थॉर्नडाईकने केलेली आहे. टिंबटिंब यांचा मानसशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. कोणाला म्हटलं जातं? ॲरिस्टॉटलला म्हटलं जातं. टिंबटिंब यांची विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर दिलेला आहे. तर तो भर विल्यम वुंट यांनी दिलेला आहे. मानसशास्त्र म्हणजे अवबोधाचे शास्त्र ही संकल्पना फ्रायड यांनी मांडलेली आहे. सर्वेक्षण हे नियोजनाला काय आहे? पायाभूत आहे. तर BSOR हे वर्तनाचे सूत्र कोणी मांडलेलं आहे? वुडवर्थ यांनी मांडलेलं आहे. विल्यम वुंट यांची मानसशास्त्र हे टिंबटिंब आधार अध्ययन करणारे शास्त्र असे मत व्यक्त केलेले आहे. तर बोधावस्थेचे शिक्षण ही एक प्रक्रिया आहे, तर ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्राची टिंबटिंब यांनी व्याख्या केलेली आहे. तर व्हॅटसन यांनी केलेले आहे. वर्तन म्हणजे त्यानंतर सर्वेक्षण पद्धती ही मुलाखत तंत्राचा उपयोग इथे केला जातो. मानसशास्त्राची टिंबटिंब पद्धत ही शास्त्रशुद्ध व वस्तुनिष्ठ आहे. प्रायोगिक पद्धत आहे. प्रायोगिक पद्धतीला खूप महत्त्व आहे इतर पद्धतींपेक्षा. त्यानंतर जर्मनीत लायप्झिग येथे 1879 मध्ये पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा टिंबटिंब यांनी सुरू केली. तर थॉर्नडाईक यांनी सुरू केली. त्यानंतर मानसशास्त्राच्या टिंबटिंब अभ्यास पद्धतीमध्ये प्रायोगिक आणि प्रायोज्य हे एकच असतात. तर हे प्रायोगिक पद्धतीमध्ये असतात. बालवर्तनाचा अभ्यास करण्याची टिंबटिंब सर्वात सोपी पद्धत आहे. तर ही निरीक्षण आहे. डी ॲनिमा हा नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटल आहे. ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिलेला आहे. मानसशास्त्र टिंबटिंब शास्त्र आहे, तर वास्तववादी आहे. ॲरिस्टॉटल हा टिंबटिंब देशातील तत्ववेत्ता होता, तर ग्रीस होता. आई वडील, नातेवाईक, शिक्षक, मित्र या सर्वांशी संपर्क साधून माहिती संकलित करणे या तंत्राला टिंबटिंब तंत्र म्हणतात. तर मुलाखत, लहान मुले, मतिमंद मुले, मनोविवृत्ती करणाऱ्या व्यक्ती यांच्या अभ्यासासाठी मानसशास्त्राची टिंबटिंब पद्धत योग्य नाही. तर आत्मनिरीक्षण पद्धत ही त्या लोकांसाठी, त्या व्यक्तींसाठी योग्य नाही. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या या मानसशास्त्रज्ञाने केली. तर ॲरिस्टॉटलने ही मानसशास्त्रज्ञाची व्याख्या केलेली आहे. शिकवणाऱ्याच्या वर्तनाचा व त्याच्या वर्तनाच्या मनाशी असणाऱ्या प्रेरणांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली. तर ही जड यांनी केलेली आहे. प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र. त्यानंतर मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर मॅकडुगल यांनी मांडलेली आहे. या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्यांवर एक प्रश्न विचारला जातो, हे 100% आहे. नाहीतर मग जोड्या लावांमध्ये येतात की योग्य असा जोड्यांचा क्रम लावा. व्याख्या दिलेली असते थोडक्यात आणि मानसशास्त्रज्ञ दिलेले असतात. हे 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. जे शास्त्र मान्यतेच्या पावलेल्या मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते हे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली. कृती आणि पॉवर्स. प्रायोगिक पद्धतीची योग्य वैशिष्ट्ये कोणते? इथे 4 दिलेले आहेत. त्यापैकी प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध असते. त्यानंतर या पद्धतीत पूर्वग्रहाला थर नसतो. त्यानंतर या पद्धतीमध्ये काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह असतात. वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीच्या निरीक्षणाची कोणती काळजी घ्यावी?
तर बघा, निरीक्षण अचूक व काळजीपूर्वक करावे. निरीक्षणाची भूमिका तटस्थपणाची असावी. निरीक्षणाच्या नोंदी ताबडतोब व त्यावेळी कराव्यात. निरीक्षणावर पूर्वग्रह, आवड-निवड इत्यादींचा परिणाम होऊ देऊ नये. हे सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर पुढीलपैकी जीवन वृत्तांत पद्धतीच्या योग्य मर्यादा कोणत्या? तर यामध्ये व्यक्तिसंबंधाची संकलित माहिती एकांगी व अंतररंजिक असू शकते. त्यानंतर ही पद्धत वेळखाऊ व खर्चिक आहे. त्यानंतर या पद्धतीमध्ये काढलेल्या निष्कर्षांचे सामान्यीकरण करता येत नाही. त्यानंतर सर्वेक्षण करण्याच्या मुलाखत तंत्राबरोबर दुसरे साधन वापरले जाते. तर प्रश्नावली ही सर्वेक्षण पद्धतीमध्ये वापरली जाते. त्यानंतर रिपब्लिकन हा नावाचा ग्रंथ टिंबटिंब या ग्रीक तत्त्वज्ञानाने लिहिलेला आहे. तर रिपब्लिक हा ग्रंथ ॲरिस्टॉटल या ग्रीक शास्त्रज्ञाने लिहिलेला आहे. अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस टिंबटिंब म्हणतात. तर आत्मनिरीक्षण शिक्षण प्रक्रियेतील योग्य वैशिष्ट्ये कोणते? तर इथे ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, ही सामाजिक प्रक्रिया आहे. एखाद्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले याच्या अंदाजासाठी टिंबटिंब पद्धत अत्यंत उपयोगी आहे. सर्वेक्षण. त्यानंतर पुढील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? ते 2014ला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं उत्तर आहे, ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. कृत्रिम पद्धती साधण्याची शक्यता असते. प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ आणि आवश्यक असते. त्यानंतर 2014ला प्रश्न विचारला गेला आहे, पुढील मूल्यमापनाच्या साधनांपैकी कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरली जातात? तर इथे पडताळ सूची वापरली जाते, पदनिश्चयन श्रेणी वापरली जाते. त्यानंतर व्यक्ती प्रासंगिक नोंदी वापरल्या जातात. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारे मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर इथे स्किनरने केलेली आहे. त्यानंतर रिपब्लिकन या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? ॲरिस्टॉटलने. त्यानंतर मानवाची वर्तनाचे मुळाशी अवघड प्रेरणा असतात हे टिंबटिंब यांनी निदर्शनास आणून दिले. तर फ्राईड यांनी आणून दिले. जर्मनी लॅप्झिग विद्यापीठातील विल्यम वुड यांनी इसवी टिंबटिंब पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली 1869. तर आपण आज या व्हिडिओमध्ये इथपर्यंत प्रश्न बघितले. पहिल्या पाठावरचे प्रश्न बघितले. आपण सगळ्या नोट्स बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.